मुंबईत आज सकाळी दाट ढगाळ हवामान निर्माण झालं होतं। काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनीही हजेरी लावली। नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या, वीज पुरवठा खंडित झाला आहे। तर पालघर जिल्ह्यातल्या नायगाव वसई परिसरात आज सकाळी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली। गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे। पुणे जिल्ह्यातल्या काही भागात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। खडकी पिंपळगाव परिसरात केळी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। येत्या 24 तासात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे।